नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हालाही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याची आवश्यकता आहे. ही ई-के-वाय-सी तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधून फेस ऑथेंटिकेशनने करू शकता आणि याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पी-एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण नाही अशांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, तरच त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. चला मग पाहूयात की ई-के-वाय-सी कशी करायची. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये 2 ॲप्लिकेशन घ्यायचे आहेत. दोन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. सर्वात अगोदर तुम्हाला पी-एम किसान जी-ओ-आय हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. याचा इंटरफेस तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचं हे ॲप आहे. तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं एक ॲप आहे आधार फेस आर-डी. हे तुम्हाला सर्च करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. आधार फेस आर-डी या ठिकाणी पाहू शकता. हे ॲप आहे आधार फेस आर-डीचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पी-एम किसान सन्मान निधी योजनेचं ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन टाईपमध्ये बेनिफिशरी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आधार नंबर शेतकऱ्याचा इथं टाईप करून घ्यायचा आहे. आधार नंबर टाईप केल्यानंतर फेशियल ई-के-वाय-सी लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि स्कॅन फेस यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या शेतकऱ्याचा चेहरा तुम्हाला या सर्कलमध्ये घ्यायचा आहे आणि त्यांना पापण्या ब्लिंक करण्यासाठी सांगायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे ग्रीन होईल आणि तुमची फेस के-वाय-सी कंप्लीट होईल. फेस के-वाय-सी कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं एम-पिन सेट करण्यास सांगितलं जाईल. इथं 6 अंकी एम-पिन तुम्हाला सेट करायचा आहे. कुठलाही 6 अंकी पिन तुम्ही टाकू शकता आणि याला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं स्टेटस पाहू शकता. लँड रेकॉर्ड सीडिंग येस आहे, आधार सीडिंग विथ बँक येस आहे आणि ई-के-वाय-सी स्टेटस ही येस आहे. ज्यांचं ई-के-वाय-सी स्टेटस येस आहे त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यांना ई-के-वाय-सी करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमची पी-एम किसानची ई-के-वाय-सी झालेली आहे का नाही. यामध्ये तुम्ही दुसऱ्याचीही स्टेटस इथं ई-के-वाय-सी फॉर अदर बेनिफिशरी यामध्येही आधार नंबर टाकून चेक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही लँड सीडिंग रेकॉर्ड पाहू शकता, तुमचं आधार सीडिंग विथ बँक पाहू शकता आणि ई-के-वाय-सी स्टेटस पाहू शकता. युअर ई-के-वाय-सी हॅज ऑलरेडी कंप्लीटेड म्हणजे तुमची ई-के-वाय-सी अगोदरच पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतः घरबसल्या ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे का नाही हे चेक करू शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनलही असून तेही जॉईन करायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.